भारताचा विकास रथ वेगाने धावू लागला असून आता भारत थांबण्याच्या मनस्थितीत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज भारत मंडपम इथे अनस्टॉपेबल भारत द फोर्स ऑफ नाव या विषयावर आयोजित जागतिक परिषदेत बोलत होते। त्यांनी आपल्या संबोधनात भारताच्या प्रगतीची गाथा उलगडली। भारताने कोविड महामारीत असंख्य आव्हानांवर मात करत देशाला सावरलं। याबरोबरच दहशतवादाविरुद्धच्या ठोस कारवाईपर्यंत अनेक दाखले त्यांनी यावेळी दिले। भारत आर्थिक आघाडीवर वेगाने प्रगती करत आहे, यासाठी आर्थिक क्षेत्रात केलेल्या सुधारणा उपयोगी ठरत आहेत, असं त्यांनी सांगितलं। यात प्राप्तिकर आणि जीएसटी सुधारणांचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला। रेंगाळणारी अर्थव्यवस्था ते जगातल्या सर्वात आघाडीच्या 5 अर्थव्यवस्थांपर्यंतचा भारताचा प्रवास सर्व जगासमोर असल्याचं ते म्हणाले। बीते 11 वर्षों में भारत ने हर आशंका को ध्वस्त किया है। आज भारत अब फ्रेजाइल 5 से बाहर निकलकर टॉप 5 इकोनॉमीज में से एक बन गया है। आज इन्फ्लेशन 2% से नीचे है और ग्रोथ रेट 7% से ज्यादा है। आज चीप से लेकर शिप तक चारों तरफ आत्मनिर्भर भारत, आत्मविश्वास से भरा हुआ भारत है। तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारताने लक्षणीय प्रगती केली आहे। 4G स्टॅक असलेल्या आघाडीच्या 5 देशांमध्ये भारताचा समावेश होतो, असं त्यांनी सांगितलं। गेल्या 11 वर्षात भारताने धोरणं आणि प्रक्रिया यांच्या लोकशाहीकरणाचं काम केलं आहे। आम्ही जोखमीला सुधारणेत तर सुधारणेला लवचिकतेमध्ये आणि लवचिकतेला परिवर्तनामध्ये परिवर्तित केलं आहे, असं त्यांनी सांगितलं। जगासाठी अकल्पनीय भविष्यकाळ अनिश्चितता असू शकतो, मात्र भारतासाठी हे संधीचं द्वार आहे, यावर त्यांनी भर दिला। आज संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासार्ह, जबाबदार आणि हक्काचा भागीदार म्हणून पाहतो। भारताचा विकास जागतिक संधींना आकार देत आहे, असं ते म्हणाले। संपूर्ण जगात आज पावलोपावली अनेक अडथळे आहेत, मात्र भारत आता थांबणार नाही, याचीच सर्वत्र चर्चा आहे। आर्थिक, तंत्रज्ञान या सर्वच आघाड्यांवर प्रगती करत असताना भारताने स्वसंरक्षणाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे। दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलत भारताने दहशतवादी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या देशांना ठोस प्रत्युत्तर दिलं। सर्जिकल स्ट्राईक असो किंवा ऑपरेशन सिंदूर, आज संपूर्ण जग भारताच्या सामर्थ्याचं कौतुक करत आहे, असं ते म्हणाले। एयर स्ट्राइक करके, ऑपरेशन सिंदूर करके भारत मुंह तोड़ जवाब देता है। भारताचा अभिमान